आरोग्याचा भारतीय महामार्ग 2047 पर्यंत भारत जगाला आयुर्वेदाची दिशा देऊ शकतो का? नमस्कार मित्रांनो, कल्पना करा अशी एक आरोग्य व्यवस्था जिथे आजार झाल्यानंतर उपचार करण्याऐवजी आजार होऊच नयेत यावर भर दिला जातो. शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल राखून निरोगी आयुष्य जगण्याचा मार्ग दाखवला जातो आणि हा मार्ग हजारो वर्षापूर्वी भारताने जगाला दिला होता. आज पुन्हा एकदा भारत त्या ज्ञानाच्या जोरावर जगाचे नेतृत्व करण्याच्या तयारीत आहे. नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या एका महत्त्वपूर्ण अहवालात 2047 पर्यंत भारताला ग्लोबल आयुर्वेद हब बनविण्याचा रोडमॅप मांडला आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आयुर्वेद म्हणजे नेमके काय, जगभर त्याची मागणी का वाढते आहे, भारताला यातून कोणते फायदे मिळू शकतात, कोणती आव्हाने आहेत आणि 2047 पर्यंत भारतासाठी कोणत्या संधी निर्माण होऊ शकतात. चला सुरुवात करूया. भाग 1. जगाला पुन्हा भारतीय आरोग्य पद्धतीची गरज का वाटू लागली? कोविड-19 महामारीने संपूर्ण जगाला मोठा धडा शिकवला. फक्त औषधे आणि रुग्णालय पुरेशी नसतात. रोगप्रतिकार शक्ती, मानसिक आरोग्य, योग, ध्यान, संतुलित आहार आणि नैसर्गिक जीवनशैली या सर्व गोष्टींचे महत्त्व जगभरात वाढले. त्यामुळे आयुर्वेदाकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले. भाग 2. आयुर्वेद म्हणजे काय? आयुर्वेद हा शब्द 2 शब्दांनी बनला आहे. आयु अधिक वेद बरोबर आयुर्वेद म्हणजेच जीवनाचे विज्ञान. आयुर्वेद फक्त औषधोपचार नाही, तो संपूर्ण जीवनशैली आहे. यामध्ये महत्त्व दिले जाते निरोगी आयुष्य जगण्याला, रोग होण्यापूर्वी प्रतिबंध करण्याला, योग्य आहाराला, योग्य विहाराला, दिनचर्या, ऋतुचर्या, शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल आणि नैसर्गिक औषधी वनस्पतींवर आधारित उपचार. भाग 3. भारतासाठी मोठी संधी. जर आयुर्वेदाला जागतिक वैज्ञानिक मान्यता अधिक प्रमाणात मिळाली तर भारताला अनेक क्षेत्रात फायदा होऊ शकतो. उदाहरणार्थ 1. औषध उद्योग. भारतीय आयुर्वेदिक औषधांची जागतिक बाजारपेठ प्रचंड वाढू शकते. 2. रोजगार. शेतीपासून संशोधनापर्यंत, औषध निर्मितीपासून निर्यातीपर्यंत लाखो रोजगार निर्माण होऊ शकतात. वैद्यकीय पर्यटन. विदेशी नागरिक उपचारासाठी भारतात येऊ शकतात. योग, पंचकर्म, आयुर्वेदिक उपचार, वेलनेस सेंटर यातून मोठे परकीय चलन मिळू शकते. 4. शेतकरी. औषधी वनस्पतींची लागवड वाढेल. शेतकऱ्यांना नवीन उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध होतील. भाग 4. जागतिकीकरणासाठी आवश्यक आधारस्तंभ. नीती आयोगाच्या मते भारताने काही महत्त्वाच्या गोष्टींवर भर द्यायला हवा. संशोधनावर आधारित आयुर्वेद, वैज्ञानिक पुराव्यांसह उपचार पद्धती सिद्ध करणे, जागतिक गुणवत्ता मानके, प्रत्येक औषध एकाच गुणवत्तेचे असावे, डिजिटल आरोग्य डेटा, रुग्णांचा डेटा, संशोधन परिणाम हे सर्व डिजिटल पद्धतीने उपलब्ध असावे. प्रशिक्षित आयुर्वेद चिकित्सक, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण, औषधांचे नियमन, गुणवत्ता नियंत्रण आणि प्रमाणन. भाग 5. पुढील दिशा. भारताने आता पुढील गोष्टींवर विशेष भर द्यायला हवा. उच्च दर्जाचे संशोधन, जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळा, औषधांच्या उत्पादनात सुधारणा, परदेशात आयुर्वेदिक शिक्षण केंद्र, जागतिक दर्जाची प्रमाणपत्र व्यवस्था. भाग 6. महत्त्वाच्या शिफारसी. अहवालात काही महत्त्वपूर्ण शिफारसी करण्यात आल्या आहेत. ग्लोबल आयुर्वेद रजिस्टर, आंतरराष्ट्रीय गुणवत्ता प्रणाली, आयुर्वेद संशोधनासाठी स्वतंत्र नेटवर्क, नियमनाची मजबूत व्यवस्था, डिजिटल व्यापार आणि माहिती प्रणाली, परदेशात आयुर्वेद शिक्षणाला प्रोत्साहन. भाग 7. प्रमुख आव्हाने. संधी मोठी आहे
पण आव्हानेही तितकीच मोठी आहेत. वैज्ञानिक पुरावे, प्रत्येक उपचाराचे संशोधन आवश्यक, गुणवत्ता नियंत्रण, सर्व औषधांची गुणवत्ता एकसारखी असणे गरजेचे. बनावट औषधे यावर कठोर नियंत्रण हवे. प्रशिक्षित मनुष्यबळ, अधिक तज्ज्ञ डॉक्टर तयार करावे लागतील. आंतरराष्ट्रीय शिक्षण, जगभर मान्य होईल अशा अभ्यासक्रम रचना. पेटंट आणि बौद्धिक संपदा, भारतीय ज्ञान सुरक्षित ठेवणे आवश्यक. भाग 8, अहवालातील व्यापक दृष्टी. अहवालात पुढील क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे: संशोधन, औषध निर्मिती, गुणवत्ता नियंत्रण, शिक्षण, निर्यात, वैद्यकीय पर्यटन, डिजिटल तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय सहकार्य, रोजगार निर्मिती. जगभर नैसर्गिक औषधे, हर्बल उत्पादने, योग, ध्यान, पंचकर्म आणि वेलनेस उद्योगांची मागणी सातत्याने वाढत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. भाग 9, आयुर्वेदाच्या प्रसाराची अचूक मात्रा फक्त भारतात नव्हे, जगभर भारतीय औषधी वनस्पतींचा वापर वाढत आहे. भारतीय मसाले, हळद, तुळस, अश्वगंधा, गुळवेल, त्रिफळा यांचे वैज्ञानिक संशोधन होत आहे. भारतीय आयुर्वेद, योग आणि पारंपरिक ज्ञानाला आज जगभर मान्यता मिळत आहे. भाग 10, विकसित भारत 2047. विकसित भारत 2047 या संकल्पनेमध्ये आयुर्वेदाची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जर सरकार, संशोधन संस्था, उद्योग, विद्यापीठे, डॉक्टर, शेतकरी आणि उद्योजक हे सर्व एकत्र आले तर भारत खऱ्या अर्थाने जागतिक आयुर्वेद केंद्र बनू शकतो. निष्कर्ष: भारतात हजारो वर्षांची परंपरा आहे, ज्ञान आहे, औषधी वनस्पतींचा अमूल्य खजिना आहे, योग आहे, ध्यान आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे निरोगी जीवन जगण्याचा भारतीय अनुभव आहे. आता गरज आहे ती वैज्ञानिक संशोधनाची, उच्च दर्जाच्या शिक्षणाची, गुणवत्तेची आणि जागतिक स्तरावर विश्वास निर्माण करण्याची. जर हे साध्य झाले तर 2047 पर्यंत भारत फक्त आर्थिक महासत्ता नव्हे तर जगाचा आरोग्य गुरु म्हणूनही ओळखला जाऊ शकतो. तुम्हाला काय वाटते? आयुर्वेद भारताला जागतिक आरोग्य क्षेत्रात नेतृत्व मिळवून देऊ शकेल का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि विकसित भारत 2047 या विषयावरील असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.